मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे। तर फकीराज का, तर हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल। हा प्रश्न महाराष्ट्रभर पडलेला आहे की भाऊराव कराडे फकीराज का घेऊन येतो। तर फकीरा ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी जरी असली तरी तो इतिहास आहे आणि अण्णाभाऊंनी तो जतन केला असं मला वाटतं। कारण फकीराचं जे पान आहे ते इतिहासात आपल्याला दुसरीकडे कुठं सापडत नाही। तर केवळ मातंग समाजासाठीच नाही तर स्वतःच्या गावासाठी, आणि स्वतःचं गावच नाही तर अखंड वारणा खोरं स्वतंत्र करण्यासाठी पहिल्यांदा जो इंग्रजांच्या विरुद्ध उभा राहिला असेल तो तडफदार तरुण फकीरा, की त्या सळसळचं रक्त घेऊन इंग्रजांना नेस्तनाबूत करण्याची प्रतिज्ञा मला वाटतं वारणा खोऱ्यात त्यांनी पहिल्यांदा केली, त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील। तर हे जे फकीरा हे पात्र आहे, म्हणजे फकीरा नाव घेतलं तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो, एवढं खणखणीत आणि दणदणीत कॅरेक्टर इतिहासाच्या पानात ठरवलं। आणि 10वी झाल्यानंतर पहिल्यांदा आयुष्यात हा निर्णय घेतला की मी झालो तर दिग्दर्शक होईल, नाहीतर मी शेतकरी होईल, मला आयुष्यात दुसरं काहीच करायचं नाही। ह्या दोन गोष्टी ठरवल्या आणि मी तसं वाटचाल करत गेलो। बराच काळ गेला, माझ्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये बराच वेळ गेला आणि त्याच्यानंतर हे जे स्वप्न होतं की मला आयुष्यात मी जर दिग्दर्शक बनणार असेल तर पहिलं मी आयुष्यात एकदा तरी फकीरावर सिनेमा बनवेन, हे माझं स्वप्न होतं। आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने ते स्वप्न सत्यात उतरत आहे। तर लवकरच फकीरा या कादंबरीवर, ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती आहे, 17-18 भाषांमध्ये त्याची जगातल्या भाषांमध्ये भाषांतर झालेली आहे। तर या कादंबरीवर मला सिनेमा करण्याचा भाग्य मला लाभतं, ही खूप मोठी गोष्ट आहे। तर फकीराज का, तर हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल। हा प्रश्न महाराष्ट्रभर पडलेला आहे की भाऊराव कराडे फकीराज का घेऊन येतो। तर फकीरा ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी जरी असली तरी तो इतिहास आहे आणि अण्णाभाऊंनी तो जतन केला असं मला वाटतं। कारण फकीराचं जे पान आहे ते इतिहासात आपल्याला दुसरीकडे कुठं सापडत नाही। तर केवळ मातंग समाजासाठीच नाही तर स्वतःच्या गावासाठी, आणि स्वतःचं गावच नाही तर अखंड वारणा खोरं स्वतंत्र करण्यासाठी पहिल्यांदा जो इंग्रजांच्या विरुद्ध उभा राहिला असेल तो तडफदार तरुण फकीरा। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।